कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की बाळूमामांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीवर राहण्यासाठी कोणते नियम पाळावे, मामांची कुठली सेवा करावी. आणि जेणे की मला असे प्रश्न विचारतात की ताई, तू मामांची कोणती सेवा करतेस की मामांचा एवढा भरभरून आशीर्वाद तुला मिळतो. तर जो काही माझा अनुभव आणि मामांची कुठली सेवा करावी जेणे की मामा आपल्यावर खूप प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यातील कुठल्याही मोठ्या आणि तीव्र अशा संकटांना मामा त्यातून बाहेर काढतील, यासाठीच आज मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. आणि मामांनी सांगितलेल्या काही नियमांचे पालन तुम्हाला करायचे आहे. ते नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगते की आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला मी फेस कसं करते आणि मामा मला त्यातून बाहेर कसं काढतात. तर त्यामध्ये मामांची सेवा म्हणजे एकच आहे की प्रामाणिकपणा आयुष्यामध्ये असणं, स्वभावामध्ये प्रामाणिकपणा ठेवणं, मुक्या प्राण्यांना जीव लावणं, कुणाचाही विश्वासघात न करता सर्वांशी प्रेमाने वागणं, कुणाचंही मन दुखणार नाही याची काळजी घेणं, रडणाऱ्यांना हसवणं, हरलेल्यांना पुन्हा एकदा सहानुभूती देणं, ही आहे मामांची सेवा. हे आहेत मामांचे मार्ग आणि माझ्या आयुष्यामध्ये मी हेच करते. म्हणून मामांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहतो. आयुष्यातले बरेच काही प्रसंग तुम्हाला माहीत आहेत. आयुष्यामध्ये पदोपदी वेळोवेळा मला मामांनी बाहेर काढलं आहे. तसंच जर मामांची सदैव कृपा तुमच्यावर व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे. मुळात मामांची सेवा म्हणजे काय, सेवा कशी करायची आहे. तर मामांची सेवा तुम्हाला करायची असेल, मामांच्या भक्तीत तुम्हाला यायचं असेल, मामांचा सेवेकरी तुम्हाला बनायचा असेल तर सर्वात अगोदर मामांचा फोटो आपल्या देवघरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. आता काही सेवेकरी असे कमेंट करतात की ताई, मामांचा फोटो आमच्या घरामध्ये नाही, पण आम्ही दररोज मामांचे मंत्रस्तोत्र मोबाईलवर ऐकतो, सतत आम्ही मामांचं स्मरण करतो. तर मामांचा फोटो घरामध्ये नसेल तर चालतो का? तर अजिबात चालत नाही. याचं कारण असं आहे, जर मामांचा फोटो आपल्या देवघरामध्ये असेल तर मामांचा फोटो देवघरामध्ये असणं म्हणजे आपल्या घराला एक संरक्षण कवच असणं. जे काही आपण भूत, बाधा, प्रेत, काळी जादू, करणी यासारखे जे काही तांत्रिक मंत्र असतात ते आपल्या घरावर चालत नाहीत. कशामुळे? मामांचा फोटो आपल्या घरामध्ये असल्यामुळे. म्हणून मामांचा फोटो आपल्या घरामध्ये असणं हे अत्यावश्यक आहेत. बाळूमामा म्हणजे हे ब्रह्मांडाचे नायक आहेत, चालक आहेत, पालक आहेत, कर्ता आहेत, करविता आहेत आणि आपल्याकडून सेवा करून घेणारे हे म्हणजे आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा आहेत. म्हणून मामांच्या सेवेत राहायचं असेल, मामांचा सेवेकरी व्हायचा असेल तर मामांचा फोटो आणि मामांचा भंडारा हा नित्यनेमाने आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे. हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा मुद्दा असा आहे की मामांची सेवा कशी करावी. तर बघा, मामांची सेवा तुम्ही चलत कुठलं काम करत सुद्धा तुम्ही मामांची सेवा करू शकता. मामांची सेवा म्हणजे कुठलाच वेळ घेणारी नाही किंवा मंत्रस्तोत्र नाहीत किंवा कुठले अध्याय नाही किंवा कसल्याही प्रकारचा उपाय नाही. मामांची सेवा म्हणजे फक्त दररोज सकाळी मामांचा फोटो स्वच्छ साफ करणे, अष्टगंध मामांना बुका लावणे, एका छोट्याशा तांब्यामध्ये पेल्यामध्ये मामांना पाणी ठेवणे, नैवेद्यासाठी एक गुळाचा खडा, मामांना फुले आणि एक अगरबत्ती, बस एवढीच मामांची सेवा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायचं नाही. एवढीच सेवा करा. स्वतःशी प्रामाणिक राहा. आयुष्यामध्ये आपल्याकडून कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आणि त्यानंतर बघा, मामांची कृपा तुमच्यावर सदैव राहते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न बघा, जे काही लोक असे असतात की मामांची सेवा तर करतात, भरपूर सेवा करतात, मामांचं नामस्मरण करतात, परंतु दररोज संध्याकाळी सकाळी दिवा लावत असताना देवाकडे भरपूर मागतात. जर तुम्ही असं करत असाल तर आयुष्यामध्ये कधीच मामांची कृपा तुमच्यावर होणार नाही. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी चालू आहेत, जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत ते मामांना माहीत आहे. तुम्ही सांगण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही तुमची सेवा करण्याचं काम करा. बाळूमामा हे तुम्हाला तुमच्या त्या दुःखातून, संकटातून बाहेर काढण्याचं काम करतील. मी सांगितलं की तुम्हाला मामा हे ब्रह्मांड नायक आहे. त्यांना सगळं कळतं. तुमच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे त्यांना कळतं, समजतं. म्हणून तुम्ही देवाला काहीच सांगू नका. दररोज संध्याकाळी दिवा लावताना दिव्याच्या शांत प्रकाशामध्ये तुम्ही स्वतःला पहा.
1-2 मिनिटं डोकं त्या देवासमोर ठेवा. देवा, हे ब्रह्मांडा, आजचा दिवस तुझ्या आशीर्वादाने खूप चांगला गेला रे. उद्याची पहाट माझ्यासाठी खूप सुंदर असू दे, असं तुम्ही देवाला सांगा. आणि त्या दिव्याच्या तेजस्वी शांत प्रकाशामध्ये तुम्ही स्वतःला बघा. आयुष्यातले 99% तुमचे प्रश्न तिथेच सुटलेले असतील. यावर फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही हा उपाय करा. बघा, तुमचे 100% प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त गोंधळून जाऊ नका, निराश होऊ नका. मामा माझी इच्छा पूर्ण करत नाहीत म्हणून मामांनाही तुम्ही दोष देऊ नका. कारण आयुष्यामध्ये काहीतरी कर्माचा भोग असतो, हा भोगूनच संपवावा लागतो. माझ्या आयुष्यातील असे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही माझ्या कर्माचा भाग आहे, माझ्या प्रारब्धाचा भाग आहे, तो मी भोगून संपवला आहे आणि जे काही फळ आहे ते तुम्हाला माहीतच आहे. म्हणून निराश होऊ नका, हार मानू नका, गुडघे टेकू नका. आपण या ब्रह्मांडाचे सेवेकरी आहोत. आपण मामांचे सेवेकरी आहोत. आयुष्यातल्या प्रत्येक येणाऱ्या संकटाला सांगा की त्या संकटापेक्षा आपले मामा किती शक्तिशाली आहेत. आयुष्यामध्ये डोंगराएवढं संकट येऊ द्या, समुद्राएवढा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये मामा नक्कीच टाकतील, यात काही शंकाच नाही. मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच सांगायचं आहे की जर मामांचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल, तुम्हाला वाटत असेल की मामांनी सदैव माझ्या हाकेला धावून यावं, तर एकच करा, मामांची दररोज साधी सेवा करा. मामांचं अडचण आली तरीही मामांचं नामस्मरण करत राहा. आयुष्यामध्ये कितीही मोठा आनंद आला, कितीही आनंदाचे अश्रू जरी वाहत असले, तरीही तुम्ही मामांचं नामस्मरण सोडू नका. बस तुम्ही एवढंच करा आणि फक्त प्रामाणिक राहा. चोरी लबाडी करू नका, कुणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. आपल्या वागण्यामुळे कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येईल असंही तुम्ही वागू नका. जे काही आहे फक्त प्रामाणिक राहून मामांची सेवा करा. बघा, तुमच्या मनातील किंवा तुमच्या आयुष्यातील कुठलंही मोठं काम असू द्यात, कुठलीही मोठी इच्छा असू द्या, जगाच्या पाठीवरचं कुठलंही मोठं अडलेलं तुमचं काम असू द्या, ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर ही छोटीशी पण खूप महत्त्वपूर्ण आणि प्रचंड शक्तिशाली उच्च कोटीची ही सेवा होती, जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी माझ्या ब्रह्मांडाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे भक्तिमय आणि मोटिवेशनल संदेश पाहण्यासाठी, व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ.